हॅलो अँड वेलकम टू पाईस किचन. पाईस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. कधी कधी बाजारामध्ये आपल्याला फ्रेश फिश मिळत नाही, तेव्हा आपल्याला सुक्कं फिश जे आहे ड्राय फिश तेच कामाला येतं. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुक्या जवळ्याचे कटलेट किंवा सुक्या जवळ्याचे वडे असंही म्हणू शकताय, ड्राय श्रिम्प कटलेट्स. तर इथे 2 वाट्या मी सुक्कं जवळं घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित चाळून वेचून पाखडून घ्यायचं आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला 1-2 तासासाठी ह्याला पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. भिजत घालण्याआधी ह्याला 2-3 पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. ह्यामध्ये माती पण असते खूप. आता आपल्याकडे ओलं जवळं नाही आहे म्हणून आपण हे सुक्या जवळ्याचं दाखवते. ह्याला आपण 2 तास भिजवल्यानंतर हे ॲज गुड ॲज ओलं जवळ्यासारखंच होतं. ऑफकोर्स टेस्टमध्ये जे फ्रेश फिशमध्ये मजा आहे ती ह्याच्यात नाही आहे, बट स्टील हेही टेस्टी लागतात. ह्यातलं सगळं पाणी आपण जरी गाळून घेतलेलं आहे, तरी ह्याला आपल्याला पिळून काढायचं आहे. सगळं पाणी काढून सुक्कं करायचं आहे. पाणी जास्त ह्याच्यात राहिलं तर पीठ जास्त लागेल आणि नंतर मग आपले जे वडे बनणार आहे त्याला पिठाची चव जास्त लागेल. आता ह्याच्यामध्ये थोडे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे. एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरची, 1 कप कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि थोडंसं पुदिना. ड्राय मसाल्यांमध्ये मी तिखट घेतलं 3 प्रकारचं. हे घरगुती तिखट आहे. त्यात थोडासा गरम मसाला पण आहे. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे जिरे, पाव चमचा हळद, 1 चमचा मीठ. मीठ चवीपुरतं घ्या. इथे चण्याचं पीठ अर्धा कप आणि तांदळाचं पीठ पाव कप असं घेतलं आहे. इथे तुम्ही ज्वारीचं पीठ पण यूज करू शकताय. पिठाचं प्रमाण नंतर तुम्ही कमी जास्त करू शकताय. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. ड्राय मसाले, आलं लसूण, कोथिंबीर, पुदिना, कांदा. आता जवळं ओलंच होतं आहे आपलं, त्याच्यामध्ये थोडंसं वेटनेस आहे आणि मीठ आणि कांदा घातल्यामुळे त्याला पाणी सुटतं. ते मिक्स करून झाल्यावर हे दोन्ही पिठं घालून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जरी आता तुम्हाला हे कोरडं वाटलं ना, तरी पण हे ॲक्च्युली नंतर ह्याला पाणी सुटतं कांद्यामुळे. त्यामुळे ह्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे. त्यामध्ये जितकं पीठ बसेल तेवढंच आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे. हे बघा असं सुक्कं झालं आहे. आता ह्यात 1 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे. पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे. हाताला तेल लावून तुम्हाला जसं शेप पाहिजे आहे, जी साईज पाहिजे आहे ते तुम्ही करू शकताय. फक्त इथे ह्याला जाड नाही करायचं, पातळ. म्हणजे जेवढं तुम्ही पातळ ठेवाल तेवढं ते क्रिस्पी होतं. आणि आपण क्रिस्पीनेससाठी तांदळाचं पीठ तर घातलेलंच आहे ह्याच्यामध्ये. ते असे सगळे करून घ्यायचे आहेत आणि शॅलो फ्राय करायचं आहे ह्याला. हे वडे मात्र गरम गरमच खायला मजा येते. खूप छान लागतात हे. ओल्या जवळ्याचे वडे पण अशाच प्रकारे तुम्ही करू शकताय. एक साईड झाली की ह्याला दुसरी साईड पण पलटून ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा छान गोल्डन कलर आलेला आहे. खूप क्रिस्पी होतात. पावसाळ्यामध्ये तुम्ही जर कांदा भजी तुम्हाला खायला आवडते तर तुम्ही हे पण एकदा करून बघा. पटकन होते ही पण रेसिपी. आणि मला सांगा ही तुम्हाला आवडली की नाही. ही मी माझ्या पद्धतीने मला जशी येते तशी मी केलेली आहे. तुम्हाला कुठली दुसरी पद्धत येत असेल तर माझ्यावर नक्की शेअर करा. ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू. आणि अशाच छान छान रेसिपीज बघायसाठी पाईस किचनला पुन्हा विजिट करा.